आळंदी येथे गीता भक्ती अमृत महोत्सवाचा सोहळा सध्या सुरू आहे। अतिशय मंगलमय वातावरणात हा सोहळा संपन्न होत असून विविध मान्यवर संत महात्मे या सोहळ्यास आपली उपस्थिती दर्शवित आहेत। तर या सोहळ्यात महा एनजीओ फेडरेशनसाठी आजचा दिवस म्हणजे दुधघर शर्खरा योग होता। विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सुमारे 2500 सामाजिक संस्थांच्या कार्याचा परिचय असलेले महा एनजीओ फेडरेशनद्वारे प्रकाशित नाते समाजाशी या पुस्तकाचे प्रकाशन आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते रविशंकर गुरुदेव, श्रीराम जन्मभूमी ट्रस्ट अयोध्याचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरजी महाराज, पूज्य साध्वी ऋतुंबरा दीदीमा, वृंदावनचे पूज्य संजीव कृष्ण ठाकूर महाराज, बिर्ला ग्रुपचे राजश्री बिर्ला, पूज्य चिन्नी जियर स्वामी, पूज्य सुधांशु महाराज, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार महेश लांडगे, राजेश मालपाणी या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत झाले। दरम्यान महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष व महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा म्हणाले की 101 सामाजिक संस्थांपासून सुरू झालेले फेडरेशन आज 2500 सामाजिक संस्थांपर्यंत पोहोचल्याने आम्ही खूप आनंदित आहोत। लहान सामाजिक संस्थांना एकत्र आणीत त्यांना त्यांच्या पायावर उभे करून सर्व सुविधांसह सक्षम करणे हे आमचे मुख्य कार्य आहे। तर आध्यात्मिक क्षेत्रातील माझे दोन्ही गुरु व महान संतांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाल्याने अजून एक जोमाने कार्य करण्यासाठी ऊर्जा मिळाली असल्याचं त्यांनी म्हटलं। तसेच महा एनजीओ फेडरेशनसाठी हा क्षण अतिशय भाग्याचा आणि अविस्मरणीय आहे असे देखील त्यांनी म्हटले। तर महा एनजीओ फेडरेशनचे संचालक अमोल उंबरजे म्हणाले की शेखर मुंदडा यांच्या संकल्पनेतून व महा एनजीओ फेडरेशन प्रकाशित समाजासाठी तळमळीने काम करणाऱ्या व राष्ट्रहितासाठी आपले योगदान देणाऱ्या 2500 सामाजिक संस्थांची माहिती नाते समाजाशी या पुस्तकात दिली आहे। सामाजिक संस्थांचे कार्यपरिचय असलेले हे पुस्तक दानशूर संस्था आणि गरजू संस्था यांना जोडण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल आणि ह्यातून अनेक सामाजिक कार्य सफल होतील। येणाऱ्या काळात अजून अधिक प्रमाणात सामाजिक संस्थांना एकत्र आणून संघटन करण्याच्या दिशेने प्रयत्न करीत आहोत व महा एनजीओ फेडरेशनचे सोलापूर शहर व जिल्हा मध्यमध्ये मोठ्या प्रमाणात विविध विषयांवर सामाजिक कार्य चालू असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर या प्रसंगी ज्येष्ठ संचालक मुकुंद शिंदे, संचालक अमोल उंबरजे, गणेश बाकले, योगेश बजाज, राहुल जगताप, शशांक ओभासे, अपूर्वा करवा आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती।